किंवा इथे जे आहे कशाचा शोध घ्यायचा आहे. तर देवासंबंधी ज्या चुकीच्या कल्पना आहेत, त्या कल्पना सगळ्या समजावून घेऊन विचारांनी त्या बाजूला करायच्या आणि मुख्य जो देव आहे, ज्याला खरा देव म्हणतात, ज्याला आत्मा, ब्रह्म, परमात्मा म्हणतात, की जे जीवाचं मूळचं स्वरूप आहे, असं शास्त्र, संत आणि सद्गुरू सांगतात. त्याचा शोध घेऊन तो देव बाहेर नसून तोच मी आहे असा अनुभव घ्यायचा आहे. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे. आनंद योगी श्री गुरु डॉक्टर काकांच्या चरणांना साष्टांग वंदन करते. श्री समर्थांच्या चरणी नतमस्तक होते. आचार्य आदरणीय माधुरीताईंना मनपूर्वक नमस्कार करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला मनपूर्वक वंदन करते. आणि आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करूयात. दशक 5वा मंत्रांचा जो आपला व्यवस्थित पूर्णपणे विचार करून झालेला आहे. आता दशक 6वा ज्याला आज सुरुवात होतीये. या 6व्या दशकाचं नाव आहे देवशोधन आणि समास पहिला जो आहे त्याचं नाव सुद्धा आहे देवशोधन. दशकाचं नाव देवशोधन आहे. पहिल्या समासाचंही नाव देवशोधन आहे. आता देव आणि शोधन असे 2 शब्द त्याच्यामध्ये. देवाचं शोधन करायचं. तर शोधन करायचं म्हणजे काय करायचं? तर शोधन या शब्दाचा अर्थ गाळून घेणे असा होतो. जेव्हा एखादी गोष्ट दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनुभव आहे. रोज आपण काय करतो तर चहा गाळून घेतो. तर गाळण्यात काय राहतो? चोथा राहतो आणि चहा जो आहे तो पिण्याला योग्य होतो. जसं आपण ज्यूस सेंटरवर पण बघतो, की ते गाळून घेतात ज्यूस. वरती चोथा राहतो गाळण्यामध्ये आणि खाली काय असतो तर तो ज्यूस असतो, की जो आपण पितो. आता इथे समर्थ कशा अर्थाने हा शोधन शब्द वापरतायत? किंवा इथे जे आहे काय गाळून घ्यायचं आहे किंवा कशाचा शोध घ्यायचा आहे? तर देवासंबंधी ज्या चुकीच्या कल्पना आहेत, त्या कल्पना सगळ्या समजावून घेऊन विचारांनी त्या बाजूला करायच्या आणि मुख्य जो देव आहे, ज्याला खरा देव म्हणतात, ज्याला आत्मा, ब्रह्म, परमात्मा म्हणतात, की जे जीवाचं मूळचं स्वरूप आहे, असं शास्त्र, संत आणि सद्गुरू सांगतात. मग त्याचा शोध घेऊन तो देव बाहेर कुठे नसून तोच मी आहे असा अनुभव घ्यायचा आहे. आणि याचा शोध घ्यायचा आहे कारण या स्थूल सृष्टीमध्ये या सूक्ष्म देवाचा जो आहे तो काय घ्यावा लागतो तर शोध घ्यावा लागतो. ज्याला समर्थ खरा देव म्हणतात, त्याला मुख्य देव म्हणतात. आणि हा खरा देव, मुख्य देव, अंतर्देव कसा असतो याचं वर्णन समर्थांनी या संपूर्ण दशकामध्ये केलेलं आहे. तर पहिल्या दशकातल्या पहिल्या समासामध्ये समर्थ सांगतात, की हा दासबोध ग्रंथ लिहिताना मी किती ग्रंथांचा आधार घेतलेला आहे याला एक समर्थांनी एक पूर्ण यादीच दिलेली आहे. पण या सगळ्या ग्रंथांचा मी आधार घेतलेला आहे. पण मुख्य काय आहे त्याच्यामध्ये तर मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. म्हणजे समर्थांची मुख्य आत्मप्रचिती आहे. म्हणजे समर्थांनी हा खरा देव जो आहे तो खरा देव ओळखला. हे त्याचं काय केलं तर आपण म्हणू त्याचं शोधन केलं आणि तो खरा देव जो आहे, तो खरा देव म्हणजे मीच आहे, असा त्यांनी तो अनुभव घेतला. आणि आता साधकाला सुद्धा संतांचं हेच वैशिष्ट्य असतं, की त्यांनी जो अनुभव घेतलेला आहे, तो सगळ्यांना मिळावा. कारण ब्रह्म म्हणजे काय हो? आनंद. दुसरं काहीच नाहीये. ब्रह्म इज इक्वल टू निरपेक्ष आनंद. मग हा जो आनंद आहे, जो निरपेक्ष आनंद आहे, जो आम्ही अनुभवतो आहोत, तो सर्वांना मिळावा. कारण तो सर्वांचा काय आहे तर हक्क आहे. प्रत्येक जीवाचा तो हक्क आहे. स्वरूप सिद्ध म्हणजे स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेणं हा प्रत्येक जीवाचा आग्रह आहे. आणि म्हणून साधकांनी सुद्धा तो अनुभव घ्यावा असा काय असतो संतांचा तर आग्रह असतो. आणि म्हणून साधकाला सुद्धा ते आपल्या रोजच्या अनुभवाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगून बघा दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या अनुभवातून हळूहळू समर्थ आपल्याला पुढे कुठे नेतात तर त्या खऱ्या देवाकडे नेतात. अगदी आपण म्हणतो ना लहान मुलाला कसा घास भरवायचा असतो, त्याला मोठा घास फारसा झेपत नाही. मग अगदी त्याला आई अगदी चिमुकला चिवचा काऊचा घास जो आहे तो चिव काऊचा घास भरवते आणि हळूहळू मग जसा तो मोठा होतो तसं त्याचं
जो आहे तो त्याचा घास सुद्धा वाढतो, म्हणजे त्याचं खाणं सुद्धा जे आहे ते वाढतं. अगदी त्या पद्धतीने हळुवारपणे समर्थ मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलाने बोलावे, या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करतात आणि हे देवाचं शोधन कसं करा हे आपल्याला समजावून सांगतायत. समासाच्या सुरुवातीला समर्थ म्हणतात, चित्त सुचित करावे, बोलिले ते जीवी धरावे, सावध होऊन बैसावे निमिष एक. ऐकण्यासाठी किंवा हे श्रवण करण्यासाठी किंवा हे समजावून घेण्यासाठी चित्ताची कशी स्थिती पाहिजे, तर ते चित्त अत्यंत शुद्ध आणि सावध करून मी जे सांगतो आहे, ते जीवाचे कान करून ऐका आणि ते आत साठवून ठेवा. कारण समर्थ पुढे खऱ्या देवापर्यंत जाण्यासाठीचं संपूर्ण मार्गदर्शन जे आहे, ते आपल्याला इथे करतायत. बघा माऊलींचे पण असेच एक ओवी आपल्यासमोर, की "अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका." अवधान देऊन सगळ्या सर्वांगाचे कान करून जे आहे ते तुम्ही ऐका. पुढे समर्थ सांगायला सुरुवात करतायत. बघा देवाचं शोधन, म्हणजे त्या खऱ्या देवाचा जो आहे तो शोध आपल्याला समर्थ ह्याच्यामध्ये सांगतायत. अगदी दैनंदिन जीवनातल्या अनुभवातून समर्थ आपल्याला पुढे नेतायत. समर्थांची ओवी आपल्या समोर, "कोणी एके ग्रामी अथवा देसी, राहणे आहे आपणासी, न भेटता तेथिल्या प्रभूसी, सौख्य कैसे." जर एखाद्या गावात राहायचं असेल किंवा आपल्या राज्यात राहायचं असेल, तर तिथे तिथला जो मुख्य अधिकारी आहे किंवा तो तिथला जो मुख्य नेता आहे, त्याला काय करावं लागतं, तर तिथे भेटून यावं लागतं. त्याच्याशी सख्य निर्माण करावं लागतं आणि तरच आपल्याला त्या राज्यामध्ये किंवा त्या गावामध्ये सुखाने राहता येतं. बघा आता आमच्या ओळखीतलेच एक फॅमिली 2 फॅमिलीज होत्या. दोघी सख्ख्या बहिणी. आता मुळातले ते इंदोरचे लोक. पण त्यांनी असं ठरवलं, की आपण रिटायरमेंट नंतर कोकण कोकणामध्ये प्लॉट घ्यायचे आणि छान घरं बांधायची आणि आपण कोकणामध्ये राहायचं. म्हणजे रिटायरमेंटचं जे आपलं आयुष्य आहे ते तिथे व्यतीत करायचं. आणि त्यांनी एक 4-5 वर्षापूर्वी प्लॉट घेऊन ठेवले होते. आता दोघेही रिटायर झाले आणि रिटायरमेंट नंतर मग गावात आता बांधकामाला सुरुवात करायची प्लॉटवरती आणि मग ते गावामध्ये आले. आल्यानंतर सुरुवातीपासूनच त्यांना इतके प्रतिबंध आले, कारण गावात कोणीच त्यांना अनुकूल नाही. कारण हे कोण उपरे, कुठून आले? तर आले मध्य प्रदेशामधून आणि इथे प्लॉट घेतलेले होते. आता प्लॉट घेतले होते बरेच वर्ष होते. हे काही फार माहिती नव्हतं. पण जेव्हा प्रत्यक्ष ह्याला सुरुवात झाली म्हणजे बांधकामाला सुरुवात झाली, तेव्हा गावातले लोकं थोडे असे त्यांच्याकडे उपरेपणाने बघायला लागले, की हे कोण, कुठून आले, इथे काय घरं बांधतायत आणि मग गावातून त्यांना सहकार्य मिळेना, खूप अडचणी यायला लागल्या. कारण बांधकाम करायचं म्हटलं, की पाणी आलं तिथे, म्हणजे पाणी पाहिजे बांधकामासाठी. सगळ्याच गोष्टी आल्या. पण तिथून कुठे त्यांना सहकार्य मिळेना आणि खूप ते त्रासून गेले, की आता करायचं काय? मग इथे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे त्यांची कुठेतरी ओळख निघाली आणि त्या ज्या गावात त्यांना घर बांधायचं होतं, तिथे ते जे मुख्य होते, त्यांना ते दोघं जण भेटून आले आणि भेटल्यानंतर मग त्यांना ती अनुकूलता प्राप्त झाली. मग त्यांनी निवेदन केलं, की असं-असं आम्ही प्लॉट घेतले होते. आमची इच्छा आहे, की इथे राहायची आहे. पण आम्हाला गावातून सहकार्य मिळत नाहीये. मग ते कसं मिळेल? आणि मग जो मुख्य होता, त्यांनी सांगितल्यानंतर मग काय झालं, तर त्यांचं बांधकाम अतिशय सुरळीत झालं आणि आजही ते लोक तिथे आनंदाने काय आहेत तर आपलं जीवन व्यतीत करतायत. रिटायरमेंट लाईफ जे आहे ते. आता हा जो विषय आहे तोच समर्थांनी पुढच्या 3-4 ओव्यांमध्ये सांगितलेला आहे. "म्हणून जास जेथे राहणे, तेणे त्या प्रभूची भेटी घेणे, म्हणिजे होय श्लाघ्यवाणे सर्व काही." म्हणून ज्याला असं राहायचं असेल, त्यांनी त्या नेत्याला स्वतःहून भेटलं तर ते हिताचं आहे. आता असे व्यवहारातले दृष्टांत देत समर्थ कुठपर्यंत येतात? बघा, आता समर्थ म्हणतात अगदी साध्या-साध्या गोष्टीमध्ये म्हणजे आपलं व्यावहारिक जीवन सुद्धा आपल्याला सुरळीतपणे जगायचं असेल तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मग हा अनंत कोटी ब्रह्मांड ज्यांनी निर्माण केलेली आहे, आता अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करून त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे तर त्याच्यामध्ये जन्माला घातलेलं आहे. मग जन्माला घातल्यानंतर त्याची जर आपण ओळख करून घेतली नाही, त्यांनी आखून दिलेले विधी-निषेध जर आपण समजावून घेतले नाहीत, तर ह्या माणसाचं शरीर प्रदान करण्यामागची भूमिका जर आपण समजावून घेतली नाही, तर इथे काय होईल तर आपल्याला अपमान आणि फजिती झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून जो अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण ज्याने केलेली आहे, त्या काय करा तर त्या भगवंताची ओळख करून घ्या.
म्हणून समर्थ इथे म्हणतात, ब्रह्मा विष्णू आणि हर त्यासी निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर नाना येतने. ज्यांनी बघा ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर निर्माण केले. आता ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर यांनाच काय म्हणतो आपण? देव म्हणतो. आणि ते देव आहेतच. पण आता शास्त्र असं सांगतं की मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ म्हणतात, तिन्ही देव जेथून निर्माण झाले तया देवरायासी कोणी न देखे. आणि ही समर्थ या समासामध्ये ही ओवी आपल्याला सांगतायत की ब्रह्मा विष्णू आणि हर त्यांची निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर नाना येतने. आता हा एकच ईश्वर आहे, पण तो सृष्टी निर्मितीसाठी कोण झाला? तर ब्रह्मदेव झाला. एकच ईश्वर सृष्टी सांभाळण्यासाठी म्हणजे स्थिती सांभाळण्यासाठी विष्णू झाला. आणि एकच ईश्वर जो आहे तो या सृष्टीचा लय करण्यासाठी शिव झाला. म्हणजे एकाच ईश्वराची ही तीन काय आहेत? तर ही रूप आहेत. मग आता ह्यांनाही निर्माण करणारा जो मुख्य देव आहे, जे जिथून हे तीन देव निर्माण झालेले आहेत, त्या देवाला ओळखण्यात मनुष्य देहाचं काय आहे? तर सार्थक आहे. आपण बघितलं की समर्थ जेव्हा सृष्टी निर्मितीचा क्रम सांगतात, तेव्हा पहिलं काय? तर ब्रह्म हे एकमेव अद्वितीय आहे. आता सृष्टी निर्मिती पूर्वी पण ते होतं आणि सृष्टी निर्मिती झाल्यानंतर सुद्धा ते असतंच. त्याला समर्थ म्हणतात ब्रह्म असतची असे. म्हणजे एकमेव अद्वितीय असं जे ब्रह्म आहे, त्याचं उपनिषद वर्णन करतं की ते कसं आहे? ते अकर्ता आहे, अमन आहे, अप्राण आहे, अजिह्वा आहे, अनेत्र आहे. आता ते अकर्ता असल्यामुळे ते काही निर्माण करू शकत नाही. अमन असल्यामुळे त्याला कुठेही संकल्प उठत नाही. मग आता ही सृष्टी निर्माण कोण करतं? तर शास्त्रामध्ये अध्यारोपाची भाषा अशी सांगते की त्याला अध्यारोप असं म्हणतात, की त्याच्यावरती आरोप झाला. ही एक भाषा. आणि दुसऱ्या सोप्या भाषेत जर आपण समजावून घेतलं, तर ज्याप्रमाणे जलावरती तरंग उमटतो. आता तरंगामध्ये काय आहे? तर जलच आहे. जलाव्यतिरिक्त तरंगामध्ये काहीही नाहीये. पण जलावर तरंग उमटला, वाऱ्याची हालचाल झाली त्यामुळे त्याच जलाला आपण काय म्हटलं? तर आपण त्याला तरंग म्हणतो. अगदी त्याच पद्धतीने परब्रह्मावरती ईश्वर नावाची संकल्पना तयार झाली आणि हा ईश्वर जो आहे, तो मात्र कसा आहे? तर या सृष्टीचा कर्ता आहे. म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्म तेच काय झालं? तर सगुण निराकार झालं. आता ईश्वर काही एकटा करू शकतो का हो? तर त्याला कुणाचं सहाय्य घ्यावं लागतं? त्याला शक्तीचं सहाय्य घ्यावं लागतं. मग ईश्वराची स्वीय ती काय आहे? तर शक्ती आहे. आणि ईश्वर या शक्तीचं सहाय्य घेऊन ही सगळी काय करतो? तर ही सृष्टी निर्माण करतो. पण आपल्या समोर क्रम ठेवलाय मूळमाया, गुणमाया आणि जडमाया अशी सगळी सृष्टी निर्माण झाली. मग आता संकल्प कोणाला होतो? परब्रह्माला संकल्प होत नाही. कुणाला संकल्प होतो? तर ईश्वराला संकल्प होतो. शक्तीचं सहाय्य घेऊन ही सगळी अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करतो. मग अनंत कोटी ब्रह्मांडाचा शास्ता कोण आहे? तर तो ईश्वर आहे. जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्यासी नाही ओळखले तोची पतित. मग ज्यांनी ही सगळी सृष्टी निर्माण केली. आता बघा, जेव्हा आपण ईश्वराने सृष्टी निर्माण केली असं जेव्हा म्हणतो, तेव्हा तो काही नवीन निर्माण करतो का? नवनिर्मिती काही आहे का तिथे? तर नाहीये. उपनिषद म्हणतात की त्यांनी काय केलं? तर ही सृष्टी निर्माण करताना ज्ञानमय तप केलं. आता तप कशासाठी केलं? तर मागे कशी सृष्टी निर्माण केली होती याचं तो स्मरण करतो आणि तशीच परत सृष्टी निर्माण करतो. मग काही नवीन करतो का? तर मग इथे सुप्त असलेल्या वासना बीजांमधूनच तो नवीन सृष्टी निर्माण करतो. आता मृत्यू पावल्यानंतर ही जी वासना रूपाने सगळी बीजं राहतात, आता त्यांना अंकुर फुटायची वेळ कधी येते? तर जेव्हा सृष्टी निर्माण करण्याची संकल्प होतो भगवंताकडून तेव्हा, म्हणजे ईश्वराकडून तेव्हा. मग त्या सुप्त बीजांमधूनच तो काय करतो? तर या नवीन नवीन जे जीव आहेत ते सगळे जीव निर्माण करतो. म्हणजे अनेक वासनात्मक जीव जे आहेत, ज्यांच्या वासना शिल्लक राहिलेल्या आहेत, त्यातूनच हे नवीन जीव निर्माण होतात. आणि म्हणून शास्त्र सांगतं की जोपर्यंत वासनांचा क्षय होत नाही, तोपर्यंत त्या खऱ्या देवाची प्राप्ती नाही. म्हणून वासनांचा क्षय हे सुद्धा काय आहे? तर मुख्य साधन आहे. आणि याला एकच उपाय की मुख्य देवाला ओळखणे. आणि म्हणून ज्या ईश्वराच्या राज्यात आपण सगळेजण राहतो, त्याच्या आज्ञांचं पालन करणं, विधी निषेध समजावून घेणं आणि त्याप्रमाणे जीवन जगणं, त्याची ज्या ईश्वराच्या राज्यामध्ये आपण राहतो, त्यांनी सांगितलेल्या आज्ञांचं पालन म्हणजे निष्काम कर्म. कर्म कसं करावं, उपासना कशी करावी, हे सांगितलेलं आहे. आता हे कुठे सांगितलेलं आहे हो?
ईश्वराच्या आज्ञा ज्या आहेत त्या आता वेदांमध्ये सांगितलेल्या आहेत. आता वेदांमध्ये सांगितल्यात म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद हे 4 वेद आपल्याला माहिती आहेत. आता ईश्वराने त्याच्या आज्ञा वेदांमध्ये सांगितल्या आहेत, पण आज वेद आपण जाणतो का? वेद कसे आहेत हे सुद्धा आपण बघितलेले नाहीयेत. फक्त त्यांची काय तर आपण नावं ऐकलेली आहेत. मग आता आमचे डॉक्टर काका असं म्हणतात, की बघा वेदांचा आणि आपला संबंध कसा असतो? एक स्थळ आलं आहे, माझा मुलगा लग्नाचा आहे. आता सगळ्या गोष्टी जुळतायत, पण कुठेतरी काहीतरी खटकतंय. म्हणजे नकार देण्यासारखं पण काही नाहीये. पण तरी सुद्धा काय आहे तर कुठेतरी काहीतरी खटकतंय, पण नकार द्यायचा आहे. मग आता काय करायचं? तर मग म्हणायचं, "अहो, आम्ही पडलो ऋग्वेदी, तुम्ही पडलात यजुर्वेदी आणि आता तुमचं आमचं काही जमत नाही." मग आता इथे नकार द्यायचा म्हटलं, की तिथे काय तर हा वेदांचा उपयोग केला जातो. गमतीने असं म्हटलं जातं, की नकार द्यायचा म्हटलं, की मग आम्ही ऋग्वेदी, तुम्ही यजुर्वेदी आणि अशा जे कामी येतात, तेवढाच वेळापुरता आपला आणि वेदांचा काय आहे तर संबंध येतो. बाकी वेद म्हणजे आम्हाला माहिती नाहीत. मग आता या वेदांमध्ये ज्या ईश्वराच्या आज्ञा आहेत, त्या आज्ञा संतांनी आपल्या ग्रंथांमधून दिलेल्या आहेत. भगवंतांनी आपल्या भगवद्गीतेमधून दिलेल्या आहेत. मग त्या ज्या आज्ञा आहेत, त्या समजावून घ्यायच्या, की निष्काम कर्म कसं करावं, निष्काम उपासना जी आहे भगवंताची ती कशी करावी, त्याच्या आज्ञांचं जे आहे, त्याच्या आज्ञांचं पालन कसं करावं. कारण निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी होते, निष्काम उपासनेने चित्ताची शांती होते आणि असं शुद्ध आणि शांत चित्त जे आहे, त्याचं चैतन्यात लय होण्याची व्यवस्था होऊन जाते. पण इथे जो रोल आहे ना, हा अनंत कोटी ब्रह्मांडाचा जो नायक आहे, जो ईश्वर आहे, तो ईश्वर समजावून घेणं. म्हणजे ज्याच्या राज्यामध्ये आपण राहतो आहोत, त्याची उपासना करायची आणि त्याची उपासना केली की ईश कृपा होते. त्यांनी सांगितलेल्या आज्ञांचं पालन केलं की ईश कृपा होते आणि त्याच्या आज्ञा त्यांनी संत ग्रंथांमधून आपल्याला सांगून ठेवलेल्या आहेत. कारण संत माझी रूपडी, आत्मज्ञाने चोखडी, संत ही काय आहेत तर माझीच रूप आहेत, असं प्रत्यक्ष भगवंत सांगतायत. संत श्री गुरु जे आहेत, ते चालते बोलते भूतलावरचे काय आहेत तर देव आहेत. बघा थोडी ईश्वरी संकल्पना आपण समजावून घेऊया. बघा आता इथे समर्थ सांगतात, की परमेश्वराचं दर्शन जर झालं नाही, तर यमयातना सुखत नाहीत. म्हणून त्या ब्रह्मांड नायकाला जे आहे ते काय करून घ्यावं तर ते प्रसन्न करून घ्यावं. मग आता हा ब्रह्मांड नायक निष्काम कर्म आणि उपासनेने प्रसन्न होतोच. पण मग त्याला प्रसन्न करायचं असेल तर तो ईश्वर म्हणजे काय? हेही थोडं समजावून घ्यावं लागतं. बघा हा परमेश्वर म्हणजे ब्रह्म जे आहे, त्याचं आता ज्याला ब्रह्म आपण म्हणतो, जे निर्गुण निराकार आहे, त्याचं दर्शन जेव्हा इथे म्हटलंय, तर त्याचं दर्शन होत नाही. तर तेच ब्रह्म मी आहे असा अनुभव. म्हणजे दर्शन याचा अर्थ काय आहे? तर अनुभव घेणं. जे जीवानी ब्रह्मरूप होणं. ज्याप्रमाणे मिठाची बाहुली पाण्याशी एकरूप होऊन जाते, ती त्याच्यापेक्षा वेगळी शिल्लकच राहत नाही. त्याला काय म्हटलेलं आहे तर जीव ब्रह्मरूप झाला. पण ह्याच्या आधी जो ईश्वर नावाचा जो टप्पा आहे बघा, ईश्वर जो अनंत कोटी ब्रह्मांडाचा जो काय आहे तर तो शास्त्र आहे. त्याच्या आज्ञेत राहावं लागतं, त्याची उपासना करावी लागते ती ईश कृपेसाठी. मग आता ईश्वराचा रोल जो आहे ते संत आपल्याला समजावून सांगतात. बघा ईश्वर जो आहे हा सगुण निराकार आहे. हा शास्त्राने सिद्ध होतो, हा तर्काने सिद्ध होतो. ईश्वराचं सुद्धा कधी दर्शन होत नाही. कोणी जर विचारलं, की तुमचा ईश्वर आहे तर दाखवा. तो दाखवता येईल का? तो दाखवता येत नाही. ज्या अर्थी सृष्टीचं ऋतुचक्र सुरू आहे, त्या अर्थी तो आहे. अगदी व्यवस्थित चाललेलं आहे की नाही सृष्टीचं ऋतुचक्र हे? सूर्याने कधी उगवावं, कधी मावळावं, चंद्राने कधी उगवावं, कधी मावळावं, समुद्राने आपली मर्यादा कधी ओलांडावी, ही जी पंचमहाभूत आहेत, ही ईश्वराच्या आज्ञेमध्ये असतात. सूर्य कधी असं म्हणत नाही, की मी आज सुट्टी घेतो, आज मला कंटाळा आलेला आहे. तो बरोबर त्याच्या नियमाने म्हणजे ईश्वराच्या आज्ञेत तो असल्यामुळे त्याच्या नियमाने तो काय करतो तर अखंड काय करत असतो तो त्याचं काम अगदी व्यवस्थित करत असतो. आणि ह्या ज्या आज्ञा आहेत, त्या संतांनी आपल्याला काय आहेत तर त्यांच्या ग्रंथांमधून सांगून ठेवलेल्या आहेत. असं छान संगती लावत गेलं, तर आपल्याला ईश्वर ही संकल्पना जी आहे, ही आपल्याला लक्षात येते. कारण प्रत्यक्ष तुकाराम महाराज म्हणतायत, की वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. बघा तुकाराम महाराज म्हणतात, रामरूप झालेले समर्थ. समर्थ कसे झाले तर रामरूप झालेले आहेत.
विठ्ठलरूप झालेले माऊली नाथ महाराज यांनी आपल्या ग्रंथांमधून ह्या सगळ्या ज्या आज्ञा आहेत त्या सांगितलेल्या आहेत. ह्या सगळ्या आज्ञा समजावून घेण्यासाठीच काय आहेत तर ग्रंथांचा अभ्यास आहे. कारण आपण कसे आहोत तर अगदी पूर्ण आपण निर्दोष नसतो आणि दोषयुक्त माणूस जो आहे तो खननशील आहे, काहीतरी काहीतरी चुका करतो. म्हणून संत ग्रंथ समजावून घेऊन त्याप्रमाणे आपल्या जीवनाची घडी म्हणजे आपलं आचरण जे आहे ते शुद्ध जर आपण करत राहिलो तर नक्कीच आपल्याला खऱ्या देवाची प्राप्ती होणार आहे असं आपल्याला संत सांगतात. म्हणून ईश्वरी संकल्पना थोडी समजावून घ्यावी लागते. बघा, ईश्वर जो आहे हा अनंत कोटी ब्रह्मांडाचा काय तर नियामक आहे आणि आपण कोण आहोत म्हणजे जीव कोण आहे तर नियम्य आहे. मग आता ईश्वर ही सगळी सृष्टी चालवतो, ती त्याची काय सिस्टीम आहे ही सृष्टी चालवण्याची? तर तो प्रारब्ध रूपाने ही संपूर्ण सृष्टी जी आहे ही संपूर्ण सृष्टी चालवतो. कुठे जन्माला यावं, कुणाच्या पोटी जन्माला यावं, नंतर कुठले नातेवाईक असावेत, कुठला नोकरी, उद्योग, धंदा, व्यवसाय असावा. हे सगळं काय आहे तर हे प्रारब्ध रूपाने त्याचं ते नियोजन जे आहे ते परफेक्ट ठरलेलं असतं. त्याच्यामध्ये अजिबात चूक होत नाही. तो सुपर, सुपर, सुपर कसा आहे तर तो कॉम्प्युटर आहे. मग आता प्रारब्ध रूपाने ही सृष्टी चालवतो म्हटल्यानंतर मी पण प्रारब्ध रूपाने जन्माला येते. प्रारब्ध कोणी घडवलं आहे? तर माझ्या कर्मातूनच मी ते घडवलेलं आहे. बरोबर की नाही? आता फक्त कोण करतो? जसा बँकेमध्ये कोण असतो तर आपण बघितलं, की मॅनेजर असतो. आपल्या अकाउंटमध्ये पैसे आहेत, तोपर्यंत ते आपण स्लिप भरली, की ते आपले पैसे आपल्याला मिळतात. पण ज्यावेळेला आपल्या अकाउंटमधले पैसे संपतील, तेव्हा तो काय म्हणेल मॅनेजर, तुमच्या अकाउंटमधले पैसे संपले. आता तुमचा अकाउंट काय झाला तर नील झाला. आता आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. दृष्टांत संपला. अगदी त्या पद्धतीनेच माझ्या कर्माने मी प्रारब्ध सातत्याने बघा, संचित प्रारब्ध क्रियामाण, संचित प्रारब्ध क्रियामाण. आता आपण सातत्याने जर संचितामध्ये भर घालत राहिलो तर परत ते प्रारब्ध रूपाने आपल्याला भोगावं लागतं. परत नवीन क्रियामाण तयार होत राहतं. म्हणजे त्या अकाउंटमध्ये कोण जमा करतोय? आपणच जमा करतोय कर्माने आपल्या प्रारब्ध जे आहे. मग ते देण्याचं काम जे आहे ते फक्त कोण करतो तर भगवंत करतो. बाकी तो स्वतःच्या पदार्थ काही देत नाही. पण या प्रारब्ध रूपाची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम प्रमाणे तो व्यवस्थित सगळी जी आहे ती सृष्टी चालवतो. पण हे माहिती नसल्यामुळे आपण म्हणतो की माझ्याच वाट्याला हे का, माझ्याच वाट्याला ते का, मी असं काय केलं म्हणून माझ्या वाट्याला हे आलं. काही नाही. एक खूप छान दृष्टांत आहे बघा. आपण कळसूत्री बाहुल्यांचा खेळ लहानपणी बघितला असेल आणि अगदी बघताना असं वाटायचं की किती छान असेल, त्या दोऱ्या हालायच्या वरतून आणि जे काही नाट्य असेल, नाटक असेल, ते नाटक तिथे अभिनय जो असेल तो अभिनय व्हायचा तिथे. पण मागे कोण हलवत असायचं दोऱ्या? तर तो एक वरती जो एक जण असायचा, तर त्या 5 बोटांमध्ये दोऱ्या घालून हलवत असायचा. अगदी त्या पद्धतीने ह्या सगळ्या प्रारब्ध रूपाने ज्या दोऱ्या आहे, तो कोण हलवतो आहे? तर तो ईश्वर हलवतो आहे. आपण फक्त काय आहे तर त्याच्याप्रमाणे आपण त्याच्या आता मी नियमच आहे ना, तर त्याच्या नियमानेच मला चालावं लागतंय. माझ्या मनाप्रमाणे इथे काहीही नाहीये. आणि मग एवढं सगळं शास्त्र जेव्हा आपण स्वच्छ आणि स्पष्ट समजावून घेतो, मग ज्या ईश्वराच्या योजनेने ही सगळी सृष्टी चालते, त्याची सृष्टी चालवण्याची व्यवस्था प्रारब्ध ही आहे. मग ते प्रारब्ध मला जर मान्य असेल, तर काहीही तक्रार न करता माझं जीवन जर छान जुळजुळ वाहत्याप्रमाणे राहिलं, काही बिन तक्रार माझं जीवन जर त्याच्या आज्ञेप्रमाणे चालत राहिलं, तर त्याची माझी काही टक्करच नाहीये. बरोबर ना? म्हणजे काही तक्रार करायला काही जागाच नाहीये, की तू असं का केलंस? कारण हे माझ्यामुळेच सगळं झालं आहे. मीच माझ्या कर्माने हे करवून ठेवलेलं आहे. आणि संत तेच सांगतात, "मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू दुःखी होसी. राम करता म्हणता पावसी अशा कीर्ती प्रताप." तू करता स्वतःला म्हटलंस, की दुःख आहे. कारण मनाप्रमाणे होईल, कधी मनाप्रमाणे होणार नाही. पण मग रामाला करता म्हण. रामाला सगळं देऊन टाक. जो ब्रह्मरूप श्रीराम आहे तो अकर्ता आहे. तू कितीही देऊन टाकलं तरी काय तर त्याला कशाचाच लेप लागत नाही. माऊली म्हणतात, "विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे." विधी निषेधांना पाळून तुझं जे जीवन आहे आणि त्याला जी कर्मफळं येतील ती मला सगळी देऊन टाक तू. आणि तू कसा हो तर तू अतिशय मोकळा होऊन जा. हे सगळं समजावून घ्यावं लागतं. म्हणून समर्थ म्हणतात, "जेणे संसारी घातले, अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्यासी नाही ओळखले तोची पतित." तुम्ही तो रोल समजावून घ्या, ज्याने ही अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण केलेली आहेत ती. मग त्याला ओळखा, त्याच्या आज्ञेत राहा
आणि असं तुम्ही आज्ञांचं पालन केलं तर तुम्ही हळूहळू त्याच्याशीच काय व्हाल तर एकरूप व्हाल. आणि जर आज्ञांचं पालन केलं नाही, सतत त्याची माझी टक्करच होत राहिली तर दुःखाशिवाय माझ्या वाट्याला काही येणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे. म्हणून देवाचं खरं स्वरूप ओळखा. मनुष्य जन्मामध्येच हा मोक्ष प्राप्त करण्याची व्यवस्था आहे. तो मोक्ष प्राप्त करून घ्या. आणि असा करायचा असेल तर सत्संग धरा, श्री गुरूंची संगत धरा. कारण का तर त्यांनी भगवंताला जाणलेलं आहे. का जो जाणेला भगवंत तया नाव बोलीचे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. ज्यांनी भगवंताला ओळखून तो मी आहे असा अनुभव घेतलेला आहे ते श्रीगुरु आहेत. त्यांच्यापाशी सत्य आणि मिथ्यांचा निवाडा झालेला आहे. कारण ते काय आहे तर त्यांना भगवंताची प्राप्ती झालेली आहे. एक जे सत्य तत्व आहे, जे आत्मा आहे, ब्रह्म आहे, तेच ते झालेले आहेत. चळेना ढळेना देव, ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची जाणीजे महानुभाव संत साधू. जे देव हा नित्य आहे, सत्य आहे, असा त्यांचा सहज निश्चय झालेला आहे. असे जे महान अनुभव घेतलेले संत किंवा साधू आहेत, हे बघा स्वतः त्यांनी अनुभव घेतलेला असतो आणि अनुभव घेतल्यानंतर मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. ते लोकांमध्ये राहूनच काय करतात तर प्रबोधनाचं कार्य करतात. समर्थांची पुढे खूप सुंदर ओवी आहे आपल्या समोरी. जो जनामध्ये वागे, परी जना वेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे, तोची साधू. तेव्हा जो समाजात मिसळून राहतो, सर्वसामान्यांची सुख दुःख सगळी समजावून घेतो, पण तरी सगळ्यांपासून कसा असतो तर अलिप्त असतो. कारण त्यांचं अंतःकरण जे आहे ते भगवंताशी एकरूप झालेलं असतं आणि सहज तिथे स्थिती ती मांडलेली असते आणि त्यालाच काय म्हणावं तर साधू म्हणावं. आणि असे जे काय ज्यांना आपण म्हणून जे सहज स्थितीवरती असतात ते दोन्ही सत्ता अतिशय उत्कृष्ट रीतीने सांभाळतात. या जगतामध्ये स्वतः भगवंत झालेले असले तरी सुद्धा व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता या दोन्हींचा अतिशय छान ते वापर करतात. म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये आपल्याला ओळखू सुद्धा येत नाहीत की हे कसं आहेत तर एका उंचीवर आहेत किंवा ते काय आहेत तर जीवनमुक्त आहेत किंवा ते ब्रह्मस्थितीवरती ते आहेत. तेव्हा आपण ईश्वराला प्रभू म्हणतो. हा जो आपला विषय झाला इथे की ईश्वराच्या आज्ञा पाळणं वगैरे म्हणून तिथे ईशकृपा होते आणि ईशकृपेने काय होते तर गुरुकृपा होते. आता ईश्वराला आपण एक प्रभू ईश्वराचं नाव आहे. आता हा सबंध जगाचा कोण आहे? अनंत कोटी ब्रह्मांडाचा स्वामी आहे. तो काय करतो तर हे प्रशासन सांभाळतो. बघा अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करतो. नंतर काय करतो तो म्हणजे उत्पत्ती, त्याची स्थिती सांभाळतो आणि उपनिषद असं म्हणतं की अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करून तो त्याच्यामध्ये प्रवेश करतो. अनुप्रवेशाची श्रुती म्हणते. त्यांनी काय पृथ्वी निर्माण केली, पृथ्वीत शिरला. पाणी निर्माण केलं, पाण्यात शिरला. नंतर त्यांनी तेज निर्माण केलं, तेजात शिरला. म्हणजे सगळ्या सृष्टीमध्ये तो काय आहे तर प्रविष्ट झालेला आहे. म्हणजे उत्पत्ती, स्थिती, प्रवेश आणि प्रशासन त्याच्या नियमाने ही सृष्टी काय आहे तर संपूर्ण ही सगळी चाललेली आहे. म्हणजे आपण सृष्टी चक्र जे आहे हे नियमाने चाललेलं आहे. म्हणजे उत्पत्ती, स्थिती, प्रवेश, प्रशासन आणि त्याचं 5वं जे कार्य आहे ते प्रबोधन. आता ईश्वर इथे काय करतो तर प्रबोधन मात्र करत नाही. बघा कितीही विष्णू सहस्रनामाचे पाठ केले, कितीही पारायण केली तरी प्रत्यक्ष ईश्वराचं प्रबोधन होतं असं होत नाही. एखाद वेळेस भावाच्या बळाने आपल्याला तसं वाटतं, भावबळी आकळे एरवी नाकळे. पण भावाचं बळ ओसरलं की मात्र त्या पद्धतीने प्रबोधन होत नाही. मग आता ही 5वी भूमिका जी आहे ती कोणाची आहे तर ती श्री गुरूंची आहे. आणि म्हणून प्रत्यक्ष ईश्वर श्री गुरूंच्या रूपाने जो आहे या भूतलावरती काय होतो तर अवतरतो. म्हणून समर्थ म्हणतात धर्माच्या करती आमास जगती रामाने धाडी आले. तुकोबा म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आणि मूर्तिमंत प्रबोधन जे म्हणजे सर्वसामान्यांमध्ये राहून जे दुःखी पीडित द्वंद्वमय जीवन जगणारा तो जीवात्मा आहे त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी जे प्रबोधन करतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात. आणि सद्गुरू आणि संत
बघा जीवनमुक्त असतात, ते एका स्थितीवर आरूढ असतात, पण तरी सुद्धा आपली व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता याच्यामध्ये ते अजिबात गल्लत करत नाहीत. आता सगळं ब्रह्मस्वरूप आहे. आता एक उदाहरण बघूयात म्हणजे लक्षात येईल. कसं असतं ते? आता खूप अशी भीती असते बरं का, की देह तादात्म्य सुटलं, की देह जाईल का? नंतर हे माझं नाही, हे माझं नाही, हे घर माझं नाही, हा देह माझा नाही, संपत्ती माझी नाही. असं जर सातत्याने आपण म्हटलं, त्या सगळ्या गोष्टी सुटतील का? तर असं काहीही होत नाही. म्हणून समर्थांनी व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता अशा 2 सत्ता खूप छान आपल्यासमोर सांगितलेल्या आहेत. बघा आता माझा देह, माझी जी प्रॉपर्टी आहे, आता अनंत कोटी ब्रह्मांडाचा स्वामी कोण आहे? तर तो ईश्वरच आहे. पण आता त्या अनंत कोटी म्हणजे ह्या जगतामध्ये माझं घर आहे, माझा देह आहे. मग आता त्याचं म्हटल्यानंतर ते जाईल का हो? असं अजिबात जाणार नाहीये. व्यावहारिक सत्तेमध्ये ते माझंच राहणार आहे. आता घर माझं आहे, तर टॅक्स कोणी भरायचा? तो मीच भरायचा आहे. पण कसं होतं? अहो सगळंच ईश्वराचं आहे. मग तुमच्या घरात मी राहिलं काय? आणि माझ्या घरात तुम्ही राहिलात काय? काय बिघडतं? असं अजिबात नाहीये. फक्त इथे आपल्याला श्रीगुरु आणि संत समजावून सांगतात, जर हे सगळं मी निर्माण केलंय ना, तर श्रीगुरु आणि संत पण कोण आहेत तो? ईश्वरच आहेत ते. ईश्वर रूपाने प्रबोधन आपल्याला करायला आलेले आहेत त्या देहामध्ये. ते सांगतात, की "बाबा, तू या जगतामध्ये जन्माला आलायस, ते देह घेऊन आला आहेस. तुझ्या प्रारब्धाने तुला जे काही 2 बीएचके, 3 बीएचके बंगला जे काही आहे ते तुला मिळालेलं आहे." बघा सुरुवातीला आपण जेव्हा घर बांधतो, तेव्हा आपलं त्याच्यावरती स्वामित्व असतं. आपण वास्तुशांत करतो, तेव्हा सातबाऱ्यावरती आपलं नाव असतं, की हा माझ्या मालकीचा प्लॉट आहे, मी हे घर बांधलेलं आहे. हळू-हळू जसं आपण त्या घरामध्ये राहायला लागतो, तसं हळू-हळू आपलं ममत्व निर्माण व्हायला लागतं आणि ममत्वाचं रूपांतर आसक्तीमध्ये कधी होतं, हे आपल्या लक्षात देखील येत नाही आणि मग मात्र आपल्याला देह जायची वेळ आली, तरी ते आपल्याला सोडावसं वाटत नाही. आणि इथेच आपल्याला समर्थ सांगतात, की ज्यांना तू माझं, माझं म्हणतो, ते सगळं तुला सोडून जावं लागणार आहे. तुझे तुझं नवे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. तुझं शरीरच तुझं नाहीये, तर तू बाकीच्यांचा विचार करतोसच कशाला बाबा? आणि हे आपल्याला संत संगतीमध्ये कळतं, की अनंत कोटी ब्रह्मांडाचा शास्ता ईश्वर आहे. ईशकृपेने त्याच्या आज्ञांचं पालन केल्यामुळे ईशकृपेने मला गुरुकृपा झाली. गुरु जे आहेत ते मला प्रबोधन करतात, की ह्याच्यातनं तू बाहेर पड. हे सगळं कसं आहे तर नाशिवंत आहे आणि एकच तत्व जे आहे ते काय आहे तर शाश्वत तत्व आहे. ज्याला आत्मा म्हणतात, ज्याला ब्रह्म म्हणतात, ज्याला सगुणामध्ये राम म्हणतात आणि त्याला कृष्ण म्हणतात. आणि अशा एकरूप झालेले आहेत. त्यांच्या संगतीमध्ये साधकांनी सतत काय करायचं आहे तर निवाडा करायचा आहे. सत्य काय, मिथ्या काय, तसा बुद्धीचा निश्चय करायचा आहे. माऊलींची खूप सुंदर ओवी आहे, की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असण्याची की. ज्याप्रमाणे चंद्र तिथे चंद्रिका असते, ते शंभू तिथे पार्वती माता असतेच. म्हणजे ते संत आहेत. संत आहेत तिथे विवेक असतोच. आणि हा विवेक जो आहे, हा विचार जो आहे, आपल्याला हा सतत करावा लागतो. बघा जसं विचार करण्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही. संतांचा एखादा विचार सतत दिवसभर आपण दैनंदिन काम करताना सुद्धा करू शकतो. कृतिशील साधना करायला आपल्याला वेळ द्यावा लागतो. व माळा करायच्या आहेत, जप करायचा आहे, तर एका जागी बसावं लागतं. पण विचार करण्यासाठी मात्र आपल्याला एका जागी बसावं लागत नाही. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. जसं आपण नाम घेतोय, त्या पद्धतीने विचार सुद्धा आपल्याला सातत्याने काय होतं तर करता येतो. समर्थांची खूप सुंदर ओवी आपल्यासमोर. संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. तुम्हाला काही सांडावं लागत नाही, काही मांडावं लागत नाही. सतत शास्त्र शुद्ध, संत शुद्ध, श्री गुरु सुशुद्ध काय करा तर विचार करा. आणि हे संपूर्ण विचार ग्रंथामध्ये संतांनी आपल्याला सांगितलेले असतात आणि या विचारांच्या द्वाराच संत पण कृतार्थ झालेले असतात. तर कृतार्थ याचा अर्थ कृत प्लस अर्थ म्हणजे अर्थ पूर्ण केलेली कृती. ज्ञान झाल्यानंतर संत कृतार्थ होतात, सद्गुरू कृतार्थ होतात. कारण त्यांनी त्या दृष्टीने अर्थपूर्ण अशी कृती केलेली असते आणि हेची देही, हेची डोळा, भोगू मुक्तीचा असतो वळा, असा मोक्ष त्यांनी प्राप्त करून घेतलेला असतो. आणि परत ते समाजामध्ये मिसळून जे आहेत, ते काय करत असतात तर अनेक जीवांना, दुःखी जीवांना कृतार्थ करण्याचं सतत कार्य करत असतात.
हे भगवंताचं कार्य समजून सातत्याने ते या जगतामध्ये कार्य करत असतात. बघा थोडं आपण समजावून घेऊ. इथे समर्थांनी श्रीगुरूंचं महात्म्य पण सांगितलंय आणि समर्थ म्हणतात, या कारणे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारा सार विचारे जीवा मोक्ष प्राप्त. ज्ञाता म्हणजे श्रीगुरूंचा, ज्ञानी श्रीगुरूंचा शोध घ्यावा, त्यांच्या सहवासामध्ये राहावं आणि सार आणि असार विवेक करावा. आता दोन गोष्टी आपण बघितला की हे जे श्रीगुरु जे आहेत, आधी त्यांचा शोध घ्यावा, मग त्या श्रीगुरूंची स्थिती कशी असते, ते जगामध्ये राहून कसं ज्ञान प्रदान करतात. पण आता कसं असतं की सर्वसामान्य जे आहेत, आता मी अनुग्रह घेतला हो, पण मला लगेच काही या सगळ्या गोष्टी आकलन होत नाहीत ना, की ब्रह्मरूप श्रीगुरु कसे असतील. माझ्या पातळीवरूनच मला श्रीगुरु काय करतात तर वर नेतात. आता ईशकृपा झाली, गुरुकृपा म्हणजे अनुग्रह झाला, पण तरी सुद्धा ती उंची जी प्राप्त व्हावी लागते, ती प्राप्त होण्यासाठी हळूहळूच श्रीगुरु आपल्या स्वस्वरूपापर्यंत समजावून समजावून सांगत सांगत आपल्याला त्या वरपर्यंत नेतात. त्यासाठी श्रीगुरूंची 3 रूप म्हणजे एकच श्रीगुरु, म्हणजे 3 रूपांचा थोडासा आपण विचार करूयात. बघा तत्वरूप श्रीगुरु आहेत, दुसरे शक्तिरूप श्रीगुरु आहेत आणि तिसरे व्यक्तिरूप श्रीगुरु आहेत. आता अशी 3 रूप एकाच श्रीगुरूंची आहेत. तर तत्वरूप श्रीगुरु जे आहेत, ते निर्गुण निराकार आहेत, नामरूपातीत आहेत, सच्चिदानंद आहेत, ब्रह्मस्वरूप आहेत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम अशी आपण प्रार्थना म्हणतो. दुसरे जे श्रीगुरु आहेत ते शक्तिरूप श्रीगुरु आहेत, ते ईश्वर स्वरूप आहेत. आणि तिसरे श्रीगुरु जे आहेत ते व्यक्तिरूप आहेत, म्हणजे सगुण साकार देहासह त्यांच्या काय आहेत तर ते परब्रह्म स्वरूपच आहेत. म्हणजे आपल्या देहात जर श्रीगुरु असतील तर माऊली असं म्हणतात की त्यांचे अवयव म्हणजे देहाला फुटलेले परब्रह्माला फुटलेले कोंब आहेत. म्हणजे त्यांचा देह हा काय आहे तर ब्रह्मविद ब्रह्मैव भवती असं श्रुती म्हणते. त्यांच्या देहासह काय असतात तर ते परब्रह्मच असतात. आता तुमच्या आमच्यासाठी हे जे गुरुतत्व आहे, हे व्यक्तिरूपाने देहात प्रगट झालेलं आहे. आता असे हे ब्रह्मस्वरूप, परमात्म स्वरूप आणि भगवत स्वरूप श्री गुरु जे आहेत, बघा तिन्ही मी सांगते परत, ते काय करतात तर जे जिज्ञासू साधक आहेत, त्यांच्या परमार्थ आणि संसार या दोन्ही स्तरांवरती विशेष कार्य करत असतात. कारण कसं आहे की प्रपंचातल्या काही अडचणी सुटल्याशिवाय परमार्थाकडे त्याचं मन लागत नाही. मग जर एखादी गोष्ट असेल प्रपंचातली की त्याच्यापासून आता परमार्थ अडलेलाच आहे, पण ईश्वराकडे पण 3 सामर्थ्य आहेत, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. जे करायचं ते करतो, जे करायचं ते करत नाही आणि एखाद्याच प्रारब्धात नसलं तरी सुद्धा तो ते करतो. उदाहरण जसं आपण नेहमी घेतो की चोखा महिन्याच्या पत्नीचं बाळंतपण कोणी केलं तर प्रत्यक्ष रुक्मिणी आई आल्या. म्हणजे एखादी गोष्ट भगवंत आपल्या भक्तासाठी करतो. अगदी त्याच पद्धतीने आता कोण आहेत? जे शक्तिरूप श्री गुरु आहेत, जे ईश्वर स्वरूप आहेत. जर एखाद्याचा प्रपंच अडला असेल, तर एखादी गोष्ट त्या प्रपंचातली ते काय करतात तर ते सोडवतात आणि त्याला परमार्थाकडे वळवतात. असं एक विशेष कार्य ते करतात. आता तुमच्या आमच्यापासून म्हणजे सर्वसामान्यांपासून मग त्यांना वेगळं राहून चालेल का हो? वेगळं राहून चालणारच नाही. कारण त्यांच्यातच राहून म्हणजे आपल्यामध्ये राहून संसाराचं मिथ्यत्व ते हळूहळू हळूहळू समजावून सांगतात. अंतःकरणातले जे साधकाच्या जे विकार असतात ते नष्ट करण्याचं काम एन केन प्रकारे सातत्याने जे देहातले श्रीगुरु आहेत ते करत राहतात. बघा आता ही सद्गुरु ही कशी आहे तर ही व्यक्ती आहे की ज्यांच्या ठिकाणी एक शक्ती आहे. बघा सुरुवातीला आपण बघितलं की ईश्वर कुणाचं सहाय्य घेतो आणि सृष्टी निर्माण करतो तर मायेचं सहाय्य घेतो. म्हणजे ईश्वराची स्वीय शक्ती ही माया आहे. ते माया ही ईश्वराच्या आश्रयाने राहते. अगदी त्याच पद्धतीने सद्गुरूंच्या आश्रयाने ब्रह्मशक्ती राहते आणि त्या ब्रह्मशक्तीचा जो वापर आहे तो ते कुणासाठी करतात तर साधकांसाठी करतात, ते शिष्यासाठी करतात. म्हणून श्री गुरु हे व्यक्ती पण आहे, ईश्वर पण आहेत आणि ते परब्रह्म सुद्धा आहेत. म्हणून सद्गुरु आणि त्यांची शक्ती ती योग्य साधकांसाठी ते वापर करतात. पण त्याही पलीकडे एक जे विशुद्ध ब्रह्मतत्व आहे, तिथेही आपण शुद्ध ब्रह्मस्वरूप आहोत या स्थितीमध्ये ते नित्य प्रतिष्ठित असतात. म्हणजे ईश्वररूप कार्य करत असताना सुद्धा ते त्यांची स्थिती जी आहे ती किंचित सुद्धा ढळत नाही. म्हणजे ते ब्रह्मस्वरूप श्री गुरु आहेत.
ते कार्य करतात आणि व्यक्ती म्हणून ते आपल्यामध्ये आहेत. नित्य आपण त्यांना बघतो नामरूपामध्ये. कसं आहे ना, कारण ते सामान्य व्यक्ती म्हणून आपल्यामध्ये असणं खूप आवश्यक आहे. कारण ब्रह्म आपल्याशी बोलणार आहे का हो? नाही बोलणार. मग ईश्वर परमात्मा जो आहे, तो पण कसं आहे, तो म्हणजे मगाशी म्हटलं तसं, तो भावानी बोलल्यासारखा वाटतो, पण भाव ओसरला की तो जातो. आणि दुसरं शास्त्र असं सांगतं, की जो परमात्मा आहे, तो कसा आहे तुमच्या आमच्या जीवनाचा एक तटस्थ साक्षीदार असतो. आपल्या सुखांना कदाचित तो सुख समजणार नाही. कारण तो कसा आहे तर किंवा दुःखाला सुद्धा तो दुःख समजणार नाही. तो कसा तटस्थ साक्षी आहे. एक मुंडक उपनिषदामध्ये श्रुती आलेली आहे, "द्वा सुपर्णा सयुजा सखया." एक झाडाच्या 2 फांद्या आहेत, त्याच्यावरती 2 पक्षी बसलेले आहेत. एक पक्षी जो आहे, तो काय करतो आहे तर तो खूप आनंदी होतोय, की आता काय झालं तर मोहोर आला आंब्याला, आता आंबे लागतील. तो आंबा कसा असेल? गोड असेल का आंबट असेल? मग तो आंबा मी खाईन. मग तो खाल्ल्यानंतर मला आनंद होईल. मग हा कोण आहे? समजा मोहोर गळून गेला, तर त्याला दुःख होईल, की आता फळं कमी येतील. आता हा जीवरूप पक्ष आहे. आणि एक साक्षीत्वाने जो बघतो आहे, तो कोण आहे? तर तो ईश्वर रूप आहे. हा ईश्वर हा तटस्थ साक्षी आहे. आणि असे श्री गुरु जे आहेत, ते म्हणजे सुखदुःखांकडे पण कसे असतात, तर तटस्थरित्या ते बघत असतात. किंवा म्हणजे हा जो परमात्मा किंवा श्री गुरु हे तटस्थ पण असतात. ते आपल्याशी समरस होत नाहीत. पण व्यक्ती म्हणून जर आपण बघितलं, तर व्यक्ती म्हणून आपण त्यांच्या जवळ जायचं असेल किंवा त्यांनी आपल्या जवळ यायचं असेल, तर ते व्यक्ती म्हणून अगदी आपल्यासारखेच आपल्याशी काय करतात, तर ते वागतात. खूप छान बघा एक डॉक्टर काकांचे असे तर खूप उदाहरणं आहेत. आता किती सांगू आणि किती नको असं होतं. पण तरी सुद्धा असे की की काय होतं ना, काकांना खूप काही गोष्टी दाखवतं. काका मी अमेरिकेतनं आणलेलं आहे. किती छान आहे ना. काका पण इतका त्याचा खूप छान आनंद घेतात. की खरंच किती छान आहे, तू केवढ्याला आणलीस, कशी आणलीस? म्हणजे अगदी त्याच्या पातळीवर जाऊन त्या साधकाशी काय करतात, तर ते बोलतात. आता काका आईस्क्रीम वगैरे खात नाहीत, पण पूर्वी आईस्क्रीम खायचे. मग अगदी काका एखाद्या साधकाने जर विचारलं, "काका तुम्हाला आईस्क्रीम हवंय का हो? तुम्हाला आवडतं का?" "हो, खूप आवडतं" म्हणायचंय. फ्लेवर विचारला की सांगायचे, "तू हे आईस्क्रीम आण." आणि आईस्क्रीम आणलं की छान अगदी आनंदाने मजेत ते खायचे. कारण त्या साधकाला खूप इच्छा असायची की आपल्या सद्गुरूंनी आईस्क्रीम खावं. म्हणजे त्याच्या पातळीवर गेल्याशिवाय त्याच्या अंतःकरणाच्या जवळ जाता येत नाही. म्हणून व्यक्तिरूपाने जे श्रीगुरू आहेत, ते तुमच्या सुखदुःखामध्ये सुद्धा काय होतात, तर सामील होतात. ते तिथे तत्वज्ञान सांगत नाहीत. बघा आता माझं खूप डोकं दुखतंय. मी जर गेलं आणि म्हटलं, की "अहो माझं खूप डोकं दुखतंय." तर ते असं म्हणतील का हो? अरे हे सगळं काय आहे तर देह मिथ्या आहे, मग डोकं पण मिथ्या आहे. ते कुठलं मग तू कशाला त्याचं दुःख मानून घेतेस? कारण समर्थ म्हणतायत जागृती ह्याची दीर्घ स्वप्न. अशा बोधभूमिकेतून सद्गुरू जर सांगायला लागले, तर त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे हा विचार जो आहे तो. पण अशा बोधभूमिकेतून सद्गुरू जर सांगायला लागले, तर असे सद्गुरू आम्हाला आवडणार नाहीत. "नाही ही गोळी घे, तुझं डोकं बरं वाटेल, तू छान थोडी विश्रांती घे, सकाळी उठ." असं म्हटलं तर मला बरं वाटतं. पण ते माझ्या भूमिकेच्या काय आहेत, तर ते खूप जवळ आलेले आहेत. आणि म्हणून व्यक्तिगत सद्गुरू व्यक्तिरूपाने सद्गुरू असतात, ते साधकाच्या खूप जवळ जातात. पण असते मात्र ती एक दैवी व्यक्ती असते. ते परब्रह्म स्वरूप असतात आणि म्हणून समर्थ खूप छान इथे व्याख्या करतात, की जो जनामध्ये राहे, जना वेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे, तोची साधू. इथे पुढे समर्थांनी आता इथे सांगितलंय, की हे जे ज्ञान आहे, जे ब्रह्मज्ञान आहे, त्या ब्रह्मज्ञानासाठी सद्गुरूंकडेच जावं लागतं आणि सद्गुरूंचा संग जो आहे, तो संग, त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी लागते. आणि हेच एक ज्ञान आहे आणि बाकी सगळं जे ज्ञान आहे ते काय आहे तर पोट भरण्याची विद्या आहे. आता मागे बहुधा ज्ञान आणि शुद्ध ज्ञान हे समास येऊन गेलेले आहेत. आता बहुधा ज्ञानामध्ये म्हणजे आपण पोट भरण्याची जी विद्या आहे त्याची एक यादी बघितली होती आणि शुद्ध ज्ञान जे पुढे आलेलं आहे, शुद्ध ज्ञान पण आपण कशामध्ये आहे? तर शुद्ध ज्ञान म्हणजे आत्मज्ञान जे आहे, ते आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यात आहे आणि तेच समर्थ इथे आपल्याला 2-4 ओव्यांमध्ये सांगतायत, की
पोट भराव्या कारणे नाना विद्या अभ्यास करणे, त्याचे ज्ञान म्हणिती परी तेणे सार्थक नव्हे. म्हणजे पोट भरण्याची विद्या त्याला ज्ञान म्हणतात, पण ते ज्ञान कसं आहे? तर ते माहितीचं ज्ञान आहे, पोट भरण्याचं ज्ञान आहे, तर ते ज्ञान नाही. मग कुठलं ज्ञान आहे? तर देव ओळखावा एक, तेची ज्ञान ते सार्थक, येर अवघेची निरार्थक पोट विद्या. एकमेव अद्वितीय ब्रह्म जाणणे हे एकच ज्ञान जे आहे ते सार्थक करणारं आहे आणि इतर ज्ञानात जे आहे ती चरितार्थासाठी आहे, मोक्षाच्या दृष्टीने ती निरर्थक आहे. म्हणून जन्मभरी पोट भरिले, देहाचे संरक्षण केले, पुढे अवघेची व्यर्थ गेले अंतकाळी. ते जन्मभर खरा देव न जाणून नुसतं पोट भरण्याचीच विद्या जर आपण हे केली तर जन्म सगळा काय गेला आहे तर तो फुकट गेलेला आहे. म्हणून जे जे शाश्वत तत्व आहे, जे शाश्वत हित आहे, शाश्वत माझं कल्याण करणारं आहे, ते ज्ञान जे आहे ते समजावून घ्यावं. मग हे ज्ञान ज्यांच्यापाशी आहे, ऐसे जयापासी ज्ञान, तोची जाणावा सज्जन, तयापासी समाधान पुसिले पाहिजे. मग ही विद्या ज्यांच्यापाशी आहे, तो संत, ते सद्गुरू आहेत, स्वतःच्या समाधानासाठी त्यांना शरण जावं आणि आपल्या शाश्वत हिताचा प्रश्न विचारावा. आणि पुढे समर्थांनी बघा ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे, प्रत्यक्ष त्या अनुभवावरती स्थित आहेत, त्यांनाच विचारावं. बघा काश्मीर बघून आलेले आणि नुसतं काश्मीरचं वर्णन ऐकून सांगणारे याच्यामध्ये फरक राहील की नाही हो? काश्मीर बघून आलेला जेव्हा आपण त्याच्या समोर तो वर्णन करत असेल तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्याची आनंदी वृत्ती हे आपल्याला अनुभवायला येते. पण जो नुसतं नवीन माहितीचं ज्ञान आहे त्याच्याकडून तो आपल्याला अनुभव तसा येणार नाही त्या पद्धतीचा. मग ज्याने तो परब्रह्माचा अनुभव घेतलेला आहे, तो देवस्वरूपच झालेला आहे, त्याच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेणं खूप महत्वाचं आहे. पुढे समर्थांनी जवळजवळ पुढच्या काय म्हणजे 11 उदाहरणं दिलेली त्याच्यामध्ये, की एकादशीकडे महाशिवरात्र गेली, याचं काय होईल असं खुसखुशीत वर्णन समर्थांनी या पुढच्या ओव्यांमध्ये केलेलं आहे. म्हणजे अज्ञानास भेटता अज्ञान, तेथे कैसे सापडेल धन, करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैसे. एका अडाण्याला दुसरा अडाणी जर भेटला तर कोणाचं समाधान होणार? करंट्याला करंटा भेटून कुठला भाग्योदय होणार? रोगापाशी गेला रोगी, कॅन्सरचा पेशंट कॅन्सरच्या पेशंटकडे गेला तर हा म्हणेल माझे हे डॉक्टर आहेत, मी ट्रीटमेंट घेतोय, एवढ्या केमो माझ्या झाल्या. तर दुसराही तेच सांगेल माझे हे डॉक्टर आहेत, मी ट्रीटमेंट घेतो, माझ्या एवढ्या केमो झाल्या. त्याच्यातनं निष्पन्न काहीच नाही. सारख्याला सारखे भेटले, पिशाच्या पाशी पिशाच गेले, तेणे कोण सार्थक झाले. उन्मत्तास उन्मत्त भेटले, भिकाऱ्यापासी मागता दीक्षा, दीक्षाहीनापासी दीक्षा. बघा अशा 11 उदाहरणं समर्थांनी या 25 ते 30 ओव्यांमध्ये दिलेली आहे. आणि म्हणून ज्ञात्याशिवाय ज्ञान मिळत नाही. म्हणून कुणाकडे जा, जे ज्ञानी आहेत, सत्पुरुष आहेत, जे परब्रह्म स्वरूप झालेले आहेत, त्यांच्याकडे जा. या कारणे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त. म्हणून जे ज्ञानी आहेत, ते परब्रह्म स्वरूप झालेले आहेत, सद्गुरूच हे काय आहेत तर खरे देव आहेत. आता आपण खऱ्या देवाला बघितलंय का हो? शंकर, विष्णू, अंबाबाई यांना आपण बघितलेलं नाहीये, पण सद्गुरूंना मात्र आपण प्रत्यक्ष बघतो आहोत. जरी ते मनुष्य रूपाने आपल्याला दिसत असले तरी ते एक अमानवी देव आहेत. ते परब्रह्म स्वरूप आहेत. ते अनाथांचे नाथ आहेत. म्हणून सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे की अनाथांच्या नाथा. ते कसे आहेत तर ओंकार स्वरूप आहेत आणि ज्ञानी आहेत. अंतःकरणात भक्ती आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे. म्हणून या कारणे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त. पण ज्ञानी श्री गुरूंचा शोध घेऊन त्यांचा अनुग्रह घ्यावा म्हणजे त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी. अनुग्रह म्हणजे कृपा प्राप्त करून घ्यावी. त्यांनी एकदा आपल्याला स्वीकारलं. बघा, जर मुलाने आईचं बोट धरलं तर मूल सोडतो जत्रेमध्ये आईचं बोट. पण जर आईने मुलाचं बोट धरलं तर आई मात्र पक्क पकडून ठेवते. अगदी त्या पद्धतीने जेव्हा श्रीगुरूंचा अनुग्रह होतो तेव्हा श्रीगुरु आपलं बोट धरतात आणि एक 2 कृपा असतात. एक अनुग्रह सामान्य कृपा असते आणि दुसरी विशेष कृपा असते. तेव्हा त्यांच्या अंतःकरणामध्ये संकल्प उठतो की आता या शिष्याला मुक्त करायचंच म्हणजे खऱ्या देवाची प्राप्ती करूनच जायची. तेव्हा साम दाम दंड भेद वापरून ये न के न प्रकारे. बघा इथं समर्थांची
आपण ओवीच सांगितली, मुलाच्या चालीने चालावे. अनेक प्रकारे तुम्हाला समजावून सांगत सांगत त्या देवाकडे ते नेल्याशिवाय राहत नाहीत. जे त्या देवाची, खऱ्या देवाची अनुभूती आणूनच देतात. मग सारासार विचार करायला सांगतील, उपासना करायला सांगतील. अनेक त्या पिंडाप्रमाणे त्याला साधना देतील आणि त्याला ते साररूप जे ब्रह्म आहे, त्या परब्रह्माचा अनुभव आणून देतील. म्हणून हे जे सद्गुरूंचं महात्म्य जेव्हा समर्थ आपल्या ग्रंथामध्ये सांगतात, तेव्हा सद्गुरूंची कृपा अनिवार्य आहे. आणि त्या खऱ्या देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर त्या सद्गुरूंची कृपा करवून घ्यावी लागते, व्हावी लागते. आधी करवून घ्यावी लागते आणि नंतर त्यांची कृपा जी आहे ती व्हावी लागते. आणि सद्गुरूंची कृपा झाली की त्या खऱ्या देवाची अनुभूती येऊन जाते. हा देवशोधन समासामध्ये समर्थांनी खूप छान असा क्रम सांगितलेला आहे आपल्याला. म्हणून सुरुवात आपण केली होती की ज्या गावामध्ये आपण राहतो त्या प्रभूची ओळख करून घ्यावी. त्याची ओळख करून घेतली की त्याची कृपा प्राप्त होते. ईश कृपेने आपल्याला सद्गुरूंची कृपा होते. सद्गुरूंच्या कृपेने आपल्यावरती शास्त्र कृपा होते आणि शास्त्र कृपेने कृपा होते. या चारही कृपांचा उल्लेख समर्थांनी या समासामध्ये आपल्या समोर केलेला आहे. आणि अशा ईश कृपेने सद्गुरु कृपा, सद्गुरु कृपेने शास्त्र कृपा आणि शास्त्र कृपेने आत्मकृपा माझ्यासह आपल्या सर्वांवर व्हावी ही समर्थांच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.